हाय गुड इव्हनिंग सगळ्यांना। तर स्वागत आहे तुमचं माझ्या अश्विनी नेवलकर व्लॉगमध्ये। तर तुम्ही माझा पहिला व्हिडिओ बघितला असेल अधिक मासाचा। जावई आणि लेकीला माझ्या आईवडिलांनी बोलवलेलं होतं अधिक मासासाठी। तर असा खूप छानसा प्रोग्राम झाला आणि आता पार्ट 2 येतोय तुम्हाला। त्या दिवशीच आम्ही भाचीचं अधिक मास पण केलं होतं, म्हणजे कृषिकाला अंकुशनी पण ओवाळलं आणि तिला गिफ्ट्स वगैरे दिले आणि त्यानंतर मी आईची पण ओटी भरली। तर तो तुम्हाला आज व्हिडिओ येईल सगळा। तर बघा आता कृषिका बसलेली आहे पाटावरती आणि तिला आम्ही तिच्यासाठी वेगळं गिफ्ट्स घेतलेले होते आणि जे आधी डेकोरेशनमध्ये ठेवलं होतं तिथेच मग कृषिकाचे टॉईज, कृषिकासाठी किट आणली होती, ड्रॉइंग किट, परत कृषिकाचे फेवरेट कुरकुरे, चिप्स हे सगळं एका प्लेट्समध्ये ठेवलेलं होतं आम्ही। तर हे सगळं तिला द्यायचं होतं अंकुशच्या हाताने। तर आता बघा अंकुश तिचे पाय वगैरे धुणार आहे आणि तिचे पाय वगैरे धुतल्यानंतर मग तिचं औक्षवण केलं आणि माझं इकडे रील शूट करत होती मी। रील तर तुम्ही बघितलं असेल माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्यांनी नसेल बघितले तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती तीनही रील आहे। आईची ओटी भरलेली, कृषिकाचा अधिक मास आणि जावई लेकीचा अधिक मास, असे 3 पण रील मी टाकलेले आहे। तर तुम्ही ते नक्की बघा आणि भरपूर त्याला पण छान रिस्पॉन्स आला, त्या रीलला खूप छान वाटलं। तुम्ही इतक्या जणांनी त्याला लाईक्स पण केले, व्ह्यूज पण भरपूर आलेले आहे त्या व्हिडिओला। तर ज्यांनी बघितलं नसेल ते नक्कीच बघा। आणि आता बघा कृषिका टीका वगैरे लावत आहे कृषिकाला आणि आता तो अक्षवण करून तिचं ओवाळणी करतोय। तर बघा कृषिका कशी लाजती आहे आणि माझं तर रील शूट चालू होतं आणि हा व्हिडिओ मिस्टरांनी शूट केलेला आहे। आता बघा तिच्यासाठी अंकुशने ड्रेस वगैरे घेतला होता, तर तो ड्रेस तिच्या हातामध्ये दिला त्याने। त्यानंतर मग तिचे एक एक गिफ्ट्स सगळे तिला देण्यात आले त्याच्याकडून। बघा आता त्यांनी ड्रॉइंग किट घेतली होती, त्याच्यामध्ये सगळंच होतं, स्केच पेन, क्रेयॉन्स, परत ड्रॉइंग बुक, ब्रश, सगळं म्हणजे ड्रॉइंगचं जे काही सामान असतं ते सगळं त्याच्यामध्ये होतं। आणि आता हे तिला खाण्याच्या ज्या ज्या वस्तू आवडतात आम्ही त्या सगळ्या आणलेल्या होत्या आणि त्या पण ठेवल्या होत्या तिला हातात द्यायला। ती पण खूप खुश झाली होती हे सगळं बघून आणि तिला काजू कतली वगैरे आवडते, त्यामुळे मग तिला काजू कतली पण चारली अंकुशनी। आणि त्याचप्रकारे असा छानसा भाचीचा अधिक मास हा प्रोग्राम पण झाला। त्यानंतर मग मी आईंची ओटी वगैरे पण भरली, आईसाठी पण साडी वगैरे घेतली होती। तर आईसाठी साडी घेतली, तर मग बाबाला आणि अंकुशला पण आम्ही ड्रेस घेतलेले होते, मग त्यांचं पण केलं तर तुम्हाला पुढे दिसेलच। आणि आता बघा कृषिका काजू कतली खाते आणि इकडे आई बाबा बसलेले होते आणि माझं रील शूट करणं चालू होतं, त्यांचं फोटो काढणं आणि रील काढणं। आणि इकडे बघा आता त्यांचं फायनल सगळं झालेलं होतं। तर तिला म्हटलं अंकुश मामाला हक कर, म्हणजे छान फोटो वगैरे काढू आपण। तर तिने ते पण मस्त केलं। आणि आता बघा अधिक मासामध्ये आईची पण ओटी भरल्या जाते, तर मी आईसाठी ओटीचं सगळं सामान पण आणलेलं होतं, तुम्ही तो पण व्हिडिओ बघितला असेल। तर अशा प्रकारे आम्ही सगळं डेकोरेशन वगैरे केलंच होतं त्याच कार्यक्रमामध्ये। मग सगळे 3ही पण कार्यक्रम केले। तर आईची ओटी आता मी भरत होती, आधी कुंकू लावून आईचं अक्षवण करून घेतलं, त्यानंतर मग आईसाठी मस्त गजरा पण आणलेला होता, मग तो गजरा लावून दिला आणि त्यानंतर मग आईची पण ओटी भरली। आणि मग अंकुशला आणि बाबाला पण कपडे वगैरे घेतले होते सोबतच, तर त्यांना पण बसवलं, कारण आईसाठी तर घेतलेच होते कपडे, पण बाबांनी पण आपल्यासाठी भरपूर काही केलेलं असतं, त्यामुळे त्यांच्यासाठी पण मी घेतलं आणि भावासाठी पण घेतलं सगळं काही। तर अशा प्रकारे हा आमचा अधिक मासाचा कार्यक्रम खूप छान झाला। आणि आता बघा मी आईची ओटी भरती आहे, आधी साडी नारळ दिलं आणि त्यामध्ये मग 5 वेळा तांदूळ आणि पूर्ण शृंगाराच्या वस्तू ठेवलेल्या होत्या मी त्याच्यामध्ये, आणि ते सगळं मी 5 वेळा आईची ओटी पण भरून घेतली। तर तुम्हाला नक्कीच तो व्हिडिओ पण आवडला असेल आईच्या ओटीचा, खूप छान व्हायरल पण झाला तो, भरपूर जणांनी छान रिस्पॉन्स दिला त्या व्हिडिओला पण। आणि ज्यांनी बघितलं नसेल तर ते नक्कीच माझ्या चॅनलवरती एकदा व्हिजिट करून तुम्ही माझे शॉर्ट्स पण बघू शकता, खूप छान असे शॉर्ट्स व्हिडिओ पण आलेले आहे। तर अशा प्रकारे बघा आईची पण झाली ओटी वगैरे भरून आणि मग त्यानंतर मी बाबांना पण छान अक्षवंत वगैरे केलं। तर पेढा, काजू कतली आणलेली होती सगळ्यांसाठीच, मग तीच चारून दिली आईला पण। आणि त्यानंतर आता मी बाबांचं अक्षवण करणार आहे, बाबांना पण ड्रेस वगैरे घेतलेला होता, अंकुशला पण। तर असं प्रत्येकाला एक एकदा अक्षवण करून प्रत्येकाचे कपडे हातात दिले आणि असा छान प्रोग्राम आमचा एकाच दिवशी आम्ही निपटवला तो, कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला निघायचं होतं घरी, कारण संडे होता आणि मग कॉलेज पण राहतं, त्यामुळे मग वेळ काही नव्हता माझ्याकडे जास्ती। तर मी एकाच दिवशी मग सगळे प्रोग्राम केलेले आहे। तर आता हे बघा
अंकुशने काजूकतली दिली मला उचलून, कारण तिकडनं काही जाता येत नव्हतं डेकोरेशन केलं असल्यामुळे. बाबांना वगैरे चारून दिला आणि मग बाबांना शर्ट पॅन्ट हातामध्ये दिलं त्यांच्या. तर अशा प्रकारे आमचा अधिक मास सुरू होता. तर आणि कृषिकाची तर मस्ती चालूच होती, मध्ये मध्ये तिचं लुडबुड तिची चालूच होती. तर तिची पण मजा आली, तिला पण खूप छान वाटलं सगळं, तिला गिफ्ट्स मिळाले तर. आणि आता बघा मी अंकुशला ओवाळती आहे. तर अंकुशला पण आधी अक्षवंत करून घेतलं, टीका वगैरे लावून घेतला आणि त्यानंतर मग त्याला पण शर्ट वगैरे घेतलं होतं मी. तर त्याच्या पण हातामध्ये शर्ट दिलं, काजूकतली पण चारून दिली त्याला. आणि बघा याच अधिक मासामध्ये आपण सगळ्यांना कपडे वगैरे घेत असतो. आईची पण ओटी याच महिन्यामध्ये भरतात, नाहीतर बाकी याच्यामध्ये आपण आईची ओटी काही भरत नाही. त्यामुळे मग आईची ओटी भरली, त्यामुळे मग मी सर्वांनाच कपडे घेतले घरी. आणि आई बाबांनी पण आम्हाला सगळ्यांनाच कपडे घेतले होते, कृषिकाला, मला, मिस्टरांना, सगळ्यांनाच त्यांनी कपडे वगैरे घेतले. तर तुम्हाला पण व्हिडिओ बघून छान वाटलं असेल. आणि खूप उशिरा व्हिडिओ आला माझा, कारण मी उशिरा गेली असल्यामुळे आमचा कार्यक्रमच उशिरा झाला. तुम्ही तर आधी व्हिडिओ बघितले असेल बरेच जणांचे, पण आता माझा व्हिडिओ जरा लेटच येतो आहे सगळ्यांना. आणि आता बघा मिस्टर पण आले होते, बाबांना अक्षवंत करून पाया लागायचे होते त्यांच्या, त्यामुळे ते आले होते आशीर्वाद घ्यायसाठी दोघांचा पण. तर त्यांनी पण छान टीका वगैरे लावून आशीर्वाद घेतला. आणि त्यानंतर मग आम्ही फोटोशूट केले छान. तुम्हाला रील्समध्ये किंवा फोटो माझे थंबनेलवरती वगैरे दिसले असेल तुम्हाला आमचे फोटोज वगैरे. तर अशा प्रकारे आमचा छान फोटोशूट वगैरे झाला. आणि त्यानंतर मग आम्ही सगळं उचललं आणि त्यानंतर मग आम्हाला जेवणाची पण घाई होती, मग कारण 11 वाजले होते जवळपास. आणि आम्ही सगळं मग जेवणामध्ये पण घेतलं, बालुशाही आणली होती, बुंदी आणली होती, स्वीटमध्ये दाल तडका आणि पनीरची भाजी, भात, पोळी असा आम्ही पूर्ण स्वयंपाक केलेला होता. मग तो स्वयंपाक आम्ही जेवण वगैरे करायला बसलो. आणि मी थोडं शूट करायचं विसरली होती, मग मी मध्येच व्हिडिओ शूट केलेला आहे. चला, आमचा असा मस्त अधिक मासाचा प्रोग्राम झाला. आम्ही जेवायला बसलो, पण शूट करायचं राहून गेलं होतं. मग आता मध्येच मी शूट चालू केलेलं आहे. इकडे कृषिका जेवण करते आईसोबत आणि मिस्टर अंकुश, सगळे जेवण करायला बसलो आम्ही. आणि भरपूर उशीर पण झाला, 11:15 वाजत आहे जवळपास. तेव्हा आम्ही आता जेवण करायला लागलो. आणि आम्ही मगाशी ताटं नाही केले, कारण इतकं गरम झालं होतं, फॅन बंद होतं, फुलं उडणार म्हणून. तर मग आम्ही नंतरच ताटं केले सगळ्यांनी. तर ते थोडं स्किप झालं व्हिडिओमध्ये. तर चला, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तुम्हाला आजचा अधिक मासाचा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय, गुड नाईट.